भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करे हरे तयावरी. आपण कृपा कशाला म्हणतो माहितीये का महाराज? चांगला बंगला बांधला महाराज, भगवंताची कृपा आहे बरं. एखादी शेती घेतली महाराज, भगवंताची कृपा आहे बरं. गाडी घेतली महाराज, भगवंताची कृपा आहे बरं. मला एकाने दिनकर साहेब प्रश्न केला, म्हटला महाराज जीवनात सगळ्यात यशस्वी कोण? हा पैशावाला होता, कोणत्या देश असेल कदाचित, एवढा पैशावाला होता. त्यांनी सांगितलं महाराज जीवनात सगळ्यात यशस्वी कोण? त्यावेळी महाराज, आणि पैसे जे आहे, वित्त जे आहे, हे भौतिक सुखासाठी त्या ठिकाणी चांगले आहे. आता जर पैसे जर नसेल, एखादा जर त्या ठिकाणी कष्ट करत नसेल, पैसे कमवत नसेल, तर त्याला त्या ठिकाणी किंमत नसते. माता निंदती नाभी निंदती पिता, भ्रातान संभाषते भृत कपिते नाने पुच्छन्ति सुता, कांताचन लिंगते आर्त प्रार्थना शंकायन कृते, संभाषणमय श्रुतम तस्मात् द्रव्ये उपार्जात विष्णू सखे, द्रव्येन सर्वे वशात. माता निंदती, आई त्या ठिकाणी निंदा करते. माता निंदती नाभी निंदती पिता, जन्मदाते वडील सुद्धा त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी दुस्साहस करत असतात. कमवता झाला अजून आयता खातो, कवर आमच्या जीवावर खाणार, टोनगा झाला, काम करता येत नाही का, असे वडील सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात महाराज. भ्रातानं संभाषते, भाऊ सुद्धा त्या ठिकाणी बोलत नाही का. भ्रातानं संभाषते भृत कुप्यते नानी गच्छन्ति सुता, सुता म्हणजे पोर सुद्धा आपली आवाज्ञा करत असतात. कांताचन लिंगते, बायको सुद्धा त्या ठिकाणी, बाईर म्हणे घर मरता तरी बरे, नासेले हे घर कंकोनिया. बायको सुद्धा त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी इज्जत ठेवत नाही. एवढी दुर्दशा होते. शास्त्रकार सांगतात द्रव्येन सर्वे वशात. त्याने एकच काम करायचं, काय? कष्ट करायचे आणि फक्त वित्त कमायचं, अर्थ कमायचं. हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी प्रेमाने, आणि ते कमवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे. जर ते वाम मार्गाने जर कमवले तर भागवतामध्ये नाथ महाराज 15 अर्थ सांगतात महाराज. स्थेयम हिंसा नृत्तम दभा, कामा क्रोधा स्मयोमधा, डोक्यावर नाही ना जात. स्थेयम हिंसा नृत्तम दभा, कामा क्रोधा स्मयोमधा, भेद वैरम सस्पर्धा व्यवनीच, म्हणजे चोरी हिंसा दंभ काम क्रोध गर्व धर्म भेद वैर असत्य स्पर्धा द्वेष स्त्री मद्यपान असत्य. किती झाले महाराज? 15 अनर्थ सांगितले नाथ महाराज. हे पैशाच्या म्हणजे धनाच्या पाठीमागचे हे 15 अनर्थ आहे. आपला विषय थोडा लागेल. पण महाराज त्यांनी मला विचारलं, महाराज सांगा जीवनामध्ये सगळ्यात यशस्वी कोण आहे? त्यावेळी मी त्याला सहज भगवंताच्या कृपेने म्हणा किंवा ज्ञानोबारांच्या कृपेने माझ्या मुखात जे शब्द आले ते मी त्याला सहज बोलून गेलो. म्हटलं या विश्वामध्ये सगळ्यात यशस्वी, जीवनात सोड, या विश्वामध्ये सगळ्यात यशस्वी असा व्यक्ती आहे की ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो, ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, ज्याची भेट झाल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. दर्शने प्रशस्त्या पुण्य पुरुष हा, तो खऱ्या अर्थाने पुण्यवान आहे, तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी यशस्वी आहे. विठ्ठल म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या ज्या शक्ती ज्या आहे या भगवंताच्या त्या ठिकाणी अधीन आहे. आणि भगवंताच्या कृपेने जर भगवंताची जर कृपा आपल्यावर झाली तरच त्या शक्ती आपल्यामध्ये विराजमान होत असतात आणि त्यांनाच त्या ठिकाणी संत असं म्हटलं जातं. महाराज इदंते गुह्यतम प्रवक्ष ज्ञान सुये, ज्ञानम विज्ञान सहित यज्ञत्व मोक्षाची शुभा. ज्ञान तर भेटतं, मोक्ष भेटतो, आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी आपली जी कीर्ती आहे लोक सायशे करून निभवते का वेची ती आपली जीविते परी वाढवी ती कीर्ती ते धनुर्धरा. किंवा तुका म्हणे मरणे सारे तुका मरणे तो कामने मरने तो कामने का मरने
तुका म्हणे काय मरणे उत्तमाची मुळे कीर्ती मागे उत्तमाची मुळे कीर्ती मागे उत्तमाची मुळे कीर्ती मागे उत्तमाची मुळे कीर्ती मागे तुका म्हणे उत्तमाची गती तो एक पावेल म्हणून भाव धरून वाची ज्ञानेश्वरी. जर ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचली महाराज उत्तमाची उरे कीर्ती मागे हा लाभ सांगितलेला आहे. आणखी लाभ काय सांगितला? इदंतु ते गुह्यतमम, जे गुह्य ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हा सुद्धा आपल्याला लाभच त्या ठिकाणी गीता वाचण्याचा ज्ञानेश्वरी वाचण्याचा सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवदशेचा त्या ठिकाणी अदक महाराज नाश होतो. जीवदशा कशाला म्हणायचं महाराज? अज्ञानापासून भेदज्ञान, भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूलता, अनुकूल प्रतिकूलतेपासून रागदोष, रागदोषापासून धर्म अधर्म, धर्म अधर्मापासून पाप पुण्य, पाप पुण्यापासून सुख दुःख आणि सुख दुःख भोगण्यासाठी हे शरीर. म्हणून एवढी ही जी शृंखला आहे महाराज, ही जीवदशेचा नाश होण्यासाठी नाथ महाराज सांगतात भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. म्हणजे आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते आपण प्रारब्ध जर आपल्याला अनुकूल बनवायचं असेल तर नाथ महाराज सुद्धा सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला. परंतु महाराज आपल्यामध्ये एवढे विकार आहे की त्या विकारामधूनच आपण बाहेर निघत नाही. आपल्याला कधी ज्ञानेश्वरी कळणार, कधी आपली संस्कृती कळणार, कधी परंपरा कळणार, कधी संत कळणार. आपली संस्कृती कळण्यासाठी महाराज रामायणामध्ये सुद्धा फार सुंदर प्रसंग आलेला आहे. ज्यावेळी राम रावणाचं युद्ध झालं, कसं झालं महाराज? राम रावणासारखं झालं, त्याला उपमा नाही. तर राम रावणाचं युद्ध झालं आणि राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी रावण मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडल्यानंतर लक्ष्मणाला फार आनंद झाला. का आनंद झाला महाराज? काय कारण होतं? केवळ आपल्या शत्रूला मारलं म्हणून? असं नाही, तर आपली स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, स्वर्णमयी जी लंका आहे ती आता आपल्याला होणार ही आवड न मे लक्ष्मण रोचते. म्हणजे लक्ष्मणाला ती लंका आवडत होती. का आवडत होती महाराज? कारण त्या लंकेवर अनेक मोठमोठ्या राजाने त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोणाला जिंकता आली नाही. अशी लंका आपल्याला त्या ठिकाणी आपण जिंकली, आता त्या लंकेचा राजा आपण होणार. म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मणाला फार आनंद झाला आणि लक्ष्मण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना म्हणतायत आता हे सगळ्या लंकेचा राजा आपण का? त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मण असं नाही, आपलं ते आपलं असतं, दुसऱ्याच्या आईला त्या ठिकाणी म्हणायचं कारण नाही. आपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीच स्वर्गदपी गरीयसी. जननी म्हणजे आपली जी माता आहे, आपली जी आई आहे आणि आपली जन्मभूमी जी आहे ती स्वर्ग सुखापेक्षाही आपल्याला प्रिय असते. म्हणून त्या ठिकाणी विभीषणाला त्या ठिकाणी विराजमान केलं. म्हणून महाराज उद्यमेने ही सिद्धांती कार्यानी न मनोरथा न सुप्तचे सिंहश प्रवेशंती मुखे मृगा. असं कधी होतंय का की आपण एखाद्यावर म्हणजे अन्याय केला आणि त्याचं धन आपल्याला प्राप्त झालं तर ते प्राप्त झालेलं धन आपल्याला त्या ठिकाणी सुख देईल? सुख देणार नाही, आपल्याला संघर्षच करावा लागेल. शास्त्रकार सांगतात नवे सुप्तशे सिंहशे प्रवेशंती मुखे मृगा. सिंह झोपलेला असतो, सिंह जंगलाचा राजा असतो. मग एखादा हरिण त्या ठिकाणी जाईल आणि सिंहाला म्हणणार आहे का
की आता तुला भूक लागली असेल, मी तुझ्या तोंडामध्ये म्हणजे तुम्हाला खा, आता तुला फार भूक लागली असेल, तू जंगलाचा राजा आहे. त्या सिंहाला सुद्धा त्या ठिकाणी कष्टच करावं लागतं, त्या हरणाच्या पाठीमागे पळावं लागतं. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे, परंतु संघर्ष करत असताना या देहाचा उद्धार कसा करायचा, म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दया करी. त्याच वेळी भगवंत आपल्यावर कृपा करणार आहे की ज्या वेळी आपण त्या ठिकाणी भाव धरून श्रद्धेने ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी वाचणार आहे. आता काय असतं, कृपा होण्यासाठी महाराज कृपेचे अनेक प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहे. कोणाची कृपा होते आपल्यावर? पहिली कृपा होते भगवंताची, दुसरी कृपा होते साधू संतांची, आणि आपल्या आई वडिलांची सुद्धा त्या ठिकाणी कृपा असावी लागते. जर आई वडिलांची जर आपल्यावर कृपा असेल तर काय होतं, जर आपण आपल्या आई वडिलांची त्या ठिकाणी दर्शन घेतलं, पाया पडलं, तर काय होतं, शास्त्रकार सांगतात, अभिवादनशील नित्यम वृद्धोपसेवेला चत्वारीत वर्धनते आयुर्विद्या यशोबलम. 4 गुणांमध्ये वाढ होत असते. कुठल्या? आयुर्विद्या यशोबलम. आपलं आयुष्य वाढत असतं, यश वाढत असतं, बळ वाढत असतं आणि आयुष्य वाढत असतं. म्हणून आई वडिलांची सुद्धा कृपा होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं, तर त्या ठिकाणी आपण श्रद्धेने त्यांचं दर्शन घ्यायचं. साधू संतांचं दर्शन त्या ठिकाणी श्रद्धेने दर्शन घ्यायचं. साधू संतांचं दर्शन घ्यायचं म्हणजे काय, तर साधू संतांचं दर्शन घ्यायचं म्हणजे तुकोबराय म्हणजे कोण आहे महाराज? तुकोबराय म्हणजे प्रत्यक्ष गाथा आहे. ज्ञानोबराय कोण आहे? ज्ञानोबराय म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दया करी. पण असं होत नाही महाराज. आता एवढा म्हणजे आपला लोभ अहंकार एवढा उचंबळून आलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय, त्रिविधम नरकशेद्वारा नाशन महात्मना कामा क्रोधा लोभस्त स्मादित यंत्र तेजत. हे 3 प्रकारचे त्या ठिकाणी नरकाचे द्वार सांगले. काम, क्रोध आणि लोभ हे 3 प्रकारचे त्या ठिकाणी नरकाचे दोर सांगितले आहे. आणि याच्यामधून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर त्या ठिकाणी आपण श्रद्धेने साधू संतांची सेवा केली गेली पाहिजे. आवाज नाही आला मला. कसलं काम, क्रोध, दंभ, अहंकार, गर्व, ताठा, मधुमत्सर. हा, गर्व, ताठा, मधुमत्सर म्हणजे हे जे आहे, हे जे विकार जे आहे, ते विकार आपल्याला अधोगतीला त्या ठिकाणी घेऊन जात असतात. म्हणून आपण वाढ वडिलांची त्या ठिकाणी सेवा केली गेली पाहिजे. का करायची महाराज? एक छोटासा प्रसंग सांगतो. वाढ वडिलांनी आपल्याला संस्कृती दिली, परंपरा दिली, नवे आपल्याला या ठिकाणी सन्मानाने जीवन जगण्याचं, म्हणजे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आचरण पाळलं. म्हणून आपण त्या ठिकाणी ताट मानेने जीवन जगतो. जर हे संस्कार माझ्यावर झाले नसते तर मी या ठिकाणी कीर्तनाला उभं राहिलो असतो महाराज. हे कोणाचे संस्कार आहे? वाढ वडिलांचे, साधू संतांचे. वाडवडील म्हणजे कोण? आपले तुकोबाराय, ज्ञानोबाराय हेच आपले वाडवडील महाराज. यांचे संस्कार आपल्यावर त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणून या संस्कृतीचं जतन आपण त्या ठिकाणी करत असतो. पण एवढी वडताड व्हायला सुरुवात झाली. आता एक गंमत म्हणून सांगतो, एकाचं चांगलं झालं की दुसऱ्याला त्या ठिकाणी पावत नाही महाराज. एक असा बलदंड पैलवान एका पैलवानाची भेट घेण्यासाठी आला. कशासाठी? की त्याला पाहायचं होतं, तो त्या समोरचा जो पैलवान आहे त्याचं एवढं नाव झालंय, त्याच्याबरोबर एक गाव खेळावाच म्हणून तो त्याच्या गावात शोधत त्या ठिकाणी आला होता. तर त्या गाव म्हणजे ज्यावेळी त्याला कळलं की ते अमुक पैलवानाचं घर कुठे आहे, म्हटलं इथून समोर जा, समोरच त्या पैलवानाचं ते घर भेटेल तुम्हाला. तर त्या ठिकाणी तो गेला. तर बाहेर खुर्चीवर एक 85-90 वर्षाचे बाबा, 80-85 वर्षाचे बाबा त्या ठिकाणी खुर्चीमध्ये त्या ठिकाणी बसलेले होते. तर ते शेंगदाणे त्या ठिकाणी खात होते. आणि खात असताना ते पैलवान त्या ठिकाणी आला. पैलवान आल्यानंतर म्हटलं ते आज कशा पैलवानाचं घर? म्हटलं हेच घर आहे त्याचं. कुठे आहे तो पैलवान? म्हटलं तो पाणी भरायला गेला.
पैलवानाने पाणी भरायला गेला. म्हटलं हा कसला पैलवान असणार आहे. म्हटलं काय नाही, थोडं पाणी वगैरे घेऊन या ठिकाणी बसा तुम्ही. तर तो पैलवान त्या ठिकाणी त्या दुसऱ्या खुर्चीवर बसला आणि बसल्यानंतर ते बाबा जे होते ते शेंगदाणे खात होते. आणि शेंगदाणे खात असताना तो पैलवान सहज बोलायचं म्हणून बोलून गेला. म्हटलं का हो बाबा, तुमचा नातू पैलवान आहे, त्याला काजू बदाम तुमची परिस्थिती नाही का. नाही म्हटलं हेच काजू बदाम समजून आम्ही त्या ठिकाणी खातो. म्हटलं मग बाकीचा किराणा वगैरे काय नाही. म्हटलं हेच शेंगदाणे वगैरे याच्यातूनच तेल वगैरे काढायचो आम्ही. कसं काढता. त्या बाबाने काय केलं, ते मूठभर शेंगदाणे असे घेतले, हातात असे दाबले महाराज आणि दाबल्याबरोबर अशी तेलाची धार खाली लागली. त्या पैलवानाने तोंडाला हात लावला आणि उठून पळत सुटला. ते बाबा म्हटलं अरे थांब ना, म्हटले नातवाची भेट घ्यायची ना म्हटलं तुला. म्हटलं नको बाबा, तो 80-85 वर्षाचे शेंगदाणे दाबले तर तेल काढलं, त्याने जर मला दाबलं तर पूर्ण काही नाही घ्यायचं. त्यापेक्षा त्याची भेट न झालेली बरी. सांगायचं तात्पर्य असं की दुसऱ्याचा मत्सर आपण करायला जातो, पण एक लक्षात ठेवा, या विश्वामध्ये प्रत्येकाला पाप ठरलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अहंकाराने फुगून न जाता महाराज नम्र झाला होता. म्हणून संस्कृती काय सांगते, आपण वाडवडिलांनी जी संस्कृती आपल्या हातामध्ये दिलेली आहे त्या संस्कृतीचं पालन करणं म्हणजे आपल्या धर्माचं पालन करणं आहे. म्हणून श्रद्धेने त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. आता कुटुंब पद्धती जी असते, कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा महाराज काय होतं की 2 भाऊ असतात, एक लाडका असतो, एक जरा थोडासा त्याच्यावर जबाबदाऱ्या लवकर पडलेल्या असतात. जबाबदाऱ्या ज्याच्यावर लवकर पडलेल्या असतात तो कसा असतो महाराज, लहान असतो का मोठा असतो, तो मोठा असतो. तर असं झालं, एका घरामध्ये वाटप वगैरे झाला आणि वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी दोघाही भावांना समान त्या ठिकाणी वाटून दिलं. एकेकाच्या वाट्याला 15-15 एकर शेती आली, 20-20 लाख रुपये एकाच्या खात्यावर पडले. हे झाल्यानंतर तो जो बारका होता त्याला स्वातंत्र्यच भेटलं, ते लाडाने वाढलेलं होतं, कधी कष्ट केलेले नव्हते. आता सगळेच बारकाले असे असतात असं नाही बरं. दिनकर साहेब, मी पण सगळ्यात लहान आमच्या बहिणीमध्ये. तर असं नसतं, पण काय लाडाने त्या ठिकाणी बिघडलेले असतात. तर तो त्याने एवढी शेती जवळ आली, पैसे आले, त्याने ते 20 लाख रुपये होते महाराज. 2 वर्षात ते 20 लाखाची त्या ठिकाणी राख रांगोळी करून टाकली, संपून टाकले. नंतर ते 20 लाख संपल्यानंतर भावाचा त्या ठिकाणी आढावा घेतला तर भावाचे 40 लाख त्या ठिकाणी बॅलन्सला आहे. 50 लाखाचा बैल आहे. एवढा भरभराट त्याचा भावाचा झाला. 2 वर्षात आपले 2 वर्ष सगळे पैसे संपले. मग त्याने काय ठरवलं, आता भावाची स्पर्धा करण्यापेक्षा भाव कसा पाठीमागे येईल हा विचार करायला त्याने त्या ठिकाणी सुरुवात केली. म्हणून तो एका देवऋषीकडे गेला आणि त्या ठिकाणी म्हटला, भावाचं माझा वाटप झाला त्यावेळेस सगळं सारखं होतं, पण भावाची परिस्थिती त्या ठिकाणी सुधारली आणि मी का अधोगतीला आलो. त्यावेळी त्या देवऋषीने सुद्धा डोक्याला हात लावला, कुठं मूर्खाच्या नादी लागतात. त्यावेळी त्या देवऋषीने सांगितलं, म्हटले काय नाही, तुझ्या भावाने तो 50 लाखाचा बैल आणलाय ना, त्याच्या पायात लक्ष्मी, म्हणून तुझ्या भावाची त्या ठिकाणी सुधारणा होते. हा घरी आला आणि रात्रीचा त्या घासावर दवा वगैरे टाकला, त्या बैला समोर टाकला, 50 लाखाचा बैल मारून टाकला. याला आनंद झाला, आता तरी भाव पाठीमागे येईल. परंतु भाव कष्टाळू होता, पुन्हा संघर्ष केला, पुन्हा त्या ठिकाणी त्याची सुधारणाच होताना दिसली. 2 वर्षांनी पुन्हा देवऋषीकडे गेला. देवऋषीकडे गेल्यानंतर म्हटला, महाराज तो बैल तुम्ही म्हटले ते त्या बैलाला मी मारून टाकलं, पण भावाची काय अधोगती होत नाही. म्हटले अरे कशी होईल, त्याच्या वाट्याला जी 5 एकरचा तो तुकडा गेलाय ना, आता त्याच्यामध्ये ऊस आहे, त्या जमिनीमध्ये तिथं लक्ष्मी. हा घरी आला, रात्रीचा त्या ऊसाजवळ गेला आणि काडी लावून दिली, सगळी राख रांगोळी करून टाकली. त्याच्यामध्ये पुन्हा 2 वर्ष गेले, पण त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही, भावामध्ये सुधारणा होत गेली. मग त्या देवऋषीकडे जाण्यापेक्षा भावालाच त्या ठिकाणी शरण गेला. म्हटलं दादा तुझ्याकडे थोडंसं काम आहे. म्हटलं काय. म्हटलं काय नाही, तुझा बैल मीच मारला. म्हटलं 50 लाखाचा बैल होता, तो मीच मारला. भावाला थोडं वाईट वाटलं. म्हटलं जाऊ दे, काय हरकत नाही, अनावधानाने झाला असेल, काय हरकत नाही, तुला थोडंसं भांडवल देतो, काहीतरी व्यवसाय कर. म्हटलं नाही. त्याच्यानंतर तुझा जो 5 एकरचा ऊस होता ना, तो ऊस सुद्धा मी जाळून राख रांगोळी करून टाकली. याच्यामध्ये 5-6 वर्षे घालवले. त्या भावाला राग आला. भाऊ म्हटला अरे 5-6 वर्ष तू नुसते तुझ्या ते माझा ऊस जाळण्यात घातले नाही, तर तुझ्या आयुष्याची राख रांगोळी
या 5-6 वर्षामध्ये तू केली. तू जर कष्ट केले असते तर तू सुद्धा माझ्या बरोबरीला असताना. म्हणून दुसऱ्याचा मत्सर करण्यापेक्षा महाराज आपला मार्ग जो आपल्याला साधू संतांनी सांगितलेला आहे तो सोज्वळ मार्ग आहे. आणि तो मार्ग सांगितला केवळ साधू संतांनी सांगितलं नाही, भगवंताने सुद्धा ते वचन आपल्याला दिलेलं आहे की स्वतःच्या मुखामधून भगवंताने सांगितलं की तो जो गीता ग्रंथ आहे किती श्रेष्ठ आहे. अभंगाचं तर भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. परंतु एखादा जर विकार असेल आणि आपण ते फक्त देखावा जर करत असेल तर त्याचा काही उपयोग नाही महाराज. एक तरुण मुलगा एका शेठजीच्या इथं आला. मला शेठजी मला तुमच्या इथं काम करायचं. शेठजी म्हटलं तुला काम देतो पण माझ्या या प्रश्नांची थोडीशी उत्तरं दे. म्हटले काय, तू सिगारेट ओढतो का? म्हटलं नाही. नाही. गुटखा खातो का? म्हटलं नाही. दारू पितो का? म्हटलं नाही. चोरी वगैरे करतो का? म्हटलं अजिबात करत नाही. तुला एकही तुझ्यामध्ये एकही दुर्गुण नाही? म्हटलं एकच दुर्गुण आहे. म्हटलं काय? फक्त मी खोटं बोलतो. तसं आपण जर ज्ञानेश्वरी वाचतो पण जर चित्तच प्रसन्न नसेल तर ते काही उपयोगाचं नाही महाराज. म्हणून या ठिकाणी चित्त निर्मळ ठेवून चित्तामध्ये कुठलाही विकार न ठेवता त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचायची ही आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचं जतन, या संस्कृतीचं पालन आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आता महिलांसाठी सांगतो महाराज फक्त 10 मिनिटं आपल्या हातात राहिले, बरोबर ना? 10 मिनिटात आपण या बरोबर या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे. आपण महिलांना सहज मी संस्कृतीचं दर्शन घडवून देतो महाराज की एक असा सण येतो की त्या सणाला बहीण भावाला एक धागा बांधते. कुठला सण येतो तो? रक्षाबंधन. तुम्ही उत्तर देत राहा. कुठला? रक्षाबंधनाचा सण येतो. नंतर दिवाळीमध्ये सुद्धा ताई एक सण येतो. त्या सणाला बहीण भावाला ओवाळते. कुठला सण? भाऊबीज सण येतो. त्या भाऊबीज सणाला एखादा भाऊ मुराळकी म्हणून त्या ठिकाणी बहिणीच्या घरी गेला. आता माहेरचं पुत्र जरी आलं तरीही पण त्या ठिकाणी महाराज अप्रूप वाटतं. त्याचं म्हणजे कौतुक वाटतं. पुत्र माहेर झालं एवढं या बहिणीचं माहेर म्हणजे प्रेम असतं पहा. तर त्या ठिकाणी भाऊ जर दिवाळीला मुराळकी आला किती आनंद होत असेल. पुत्र आला तर आनंद होतो आणि भाव आल्यानंतर किती आनंद होत असेल. गगनाला तो आनंद जाऊन भेटतो, बरोबर का नाही? गगनाला जाऊन तो आनंद भेटतो. मग या बहिणी काय करतात महाराज, भावाला सांगतात दादा आजच्या दिवस तू या ठिकाणी मुक्कामी थांब, मी तुला चांगलं गोड गोड जेवण बनवते आणि जेवण बनवलं का उद्या सकाळी आपण माहेराला म्हणजे आपल्या गावाला जाऊ. त्या ठिकाणी
मग ती बहीण काय करते, नीट उत्तर द्या बरं ताई, आणि खरं उत्तर द्या. बहीण काय करते, पुऱ्या बनवते, भजे बनवते, पतीला श्रीखंड आणायला सांगते, डाळ भात बनवते, आणि पती आणि पत्नी, पती आणि भाऊ शेजारी शेजारी जेवायला बसले. फक्त खरं उत्तर द्या. 2 भजे का होईन, कोणाच्या ताटात वाढव टाकता, कोणाच्या मोठ्याने मला, भावाच्या. पा तेल आमचं, बेसन पीठ आमचं, गॅस आमचा, आणि भजे कोणाला वाढा, भावाला. ही आपली संस्कृती आहे महाराज. अतिथी देवो भव. परंतु ताई दुर्दैवाने सांगतो, तुम्ही ती संस्कृती पाळली, यापुढं ती संस्कृतीचं पालन होणार नाही. आता यापुढं या ज्या भाऊबीज आहे या आपल्या घरी होणार नाही. आता तो काळ फार लांब नाही. या भाऊबीज कुठं होणार दिनकर साहेब? मुक्काम पोस्ट आंबेगाव. ज्या बापाने मला जन्म दिलाय त्याच बापाने त्याला जन्म दिलाय, मला सुद्धा निम्मा हिस्सा पाहिजे. होणार की नाही होणार आता? म्हणून महाराज आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपण त्या ठिकाणी अध्यात्माचा आधार त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणून भावधमुनिया वाची ज्ञानेश्वरी. जर ज्ञानेश्वरी जर आपण ते संस्कार आपल्यावर झाले तर आपल्याला आपला धर्म कळल्याशिवाय राहणार नाही. मग रडून माझी आई किती चांगली होती आणि बाप माझा काय होता हे सांगायची आवश्यकता त्या ठिकाणी लागणार नाही. म्हणून बहीण भावाचं जे प्रेम आहे हे बहीण भावाचं प्रेम फार अलौकिक आहे. भावा भावाचं प्रेम फार अलौकिक आहे महाराज. पण आता ते भावाभावांमध्ये प्रेम राहिलेलं नाही. बहीण भावामध्ये सुद्धा दुरावा व्हायला सुरुवात झाली. मी तुम्हाला आता काय होतं बरं का, या ठिकाणी विजय गाडगे, दिनकर साहेब वगैरे हे सगळी मंडळी आहे महाराज बरं का अध्यक्ष साहेब. त्या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक जीवनातले कधी प्रसंग सांगत नाही, पण आमचे कीर्तनकार म्हटले महाराज तुमच्या जीवनातला एखादा तरी अनुभव तुम्ही सांगत जा. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो की बहीण आणि भावाचं नातं कसं असतं. बहीण आपल्याला किती त्या ठिकाणी जीव लावत असते, पण ते आपल्याला प्रेम कळत नसतं. हे आपलं दुर्दैव आहे महाराज. माझी मोठी बहीण बरं संगीता नावे, मला 2 गीताने फार तारलं महाराज. एक आहे संगीता आणि दुसरी आहे भगवद्गीता. माझी मोठी बहीण. आता मी लोकांसाठी कीर्तनकार आहे, तिच्यासाठी बारका भाव आहे ना. तिला काय, तुला समाजामध्ये किती किंमत आहे काय आहे तिला काय घेणं देणं आहे का? ती मला अशी अधिकारानेच बोलणार ना. ती अधिकाराने बोलले का मला थोडस खटकायचं, खटकलं का आमच्यामध्ये खटके उडायचे, का ती माझ्या संग बोलायची बंद व्हायची. आणि बंद झाली की माझ्याकडे तिचं एक वर्म होतं महाराज. मी तिच्या बारक्या पोराला जास्त जीव लावायचं. मग ते बारक्या पोराला जीव लावला की ती पुन्हा माझ्या जवळ यायची का पुन्हा बोलायला सुरुवात करायची. ऐका महाराज, प्रसंग असा घडला की माझ्या जीवनामध्ये एवढे दुःख आले की मी जन्माला येण्याच्या अगोदर पासून माझ्या जीवनात दुःख आले. म्हणजे पहा, मी आईच्या पोटामध्ये 7 महिन्याचा असताना माझे वडील गेले. पहिलं दुःख. दुसरं दुःख सांगतो तुम्हाला, मी 4 वर्षाचा असताना माझी आई गेली. हे दुसरं दुःख. मग एवढा संघर्ष केला, एवढं काम केलं. हे मंडपाचे वगैरे दिनकर साहेब सगळे कामं मी केलेले, विहिरीचे कामं केलेले, वाळू भरण्याचं काम केलेले, हे सगळे कामं मी केलेले आहे. तुम्ही काय फार दूरचे नाही, तुम्हाला हे सगळं ज्ञात असेल. म्हणून हे सगळे कामं केले, एवढं संघर्ष केला. नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक मुलगा झाला. एवढा आनंद झाला महाराज की आपल्या आई वडिलांचं प्रेम आपल्याला भेटलं नाही. आता आपण आपल्या मुलाला एवढं प्रेम द्यायचं की जे प्रेम आपल्याला भेटलं नाही ते प्रेम आपल्या बाळाला द्या, आपण त्या ठिकाणी द्यायचं महाराज. पण दुर्दैव सांगतो, 2 वर्षापूर्वी माझा तो मुलगा सुद्धा गेला. म्हणजे एवढं दुःख जीवनामध्ये आलं. मी माझ्या जीवनामध्ये कधी खचलो नाही बरं महाराज. पण ज्यावेळी ही घटना घडली ना त्यावेळी हे आदर्श साहेब, रमेश आगळे वगैरे हे रात्रभर त्या ठिकाणी माझ्याजवळ बसून होती ही मंडळी महाराज. त्यावेळी मात्र मी खचलो. मी माझ्या आयुष्यात कधी खचलो नव्हतं. एवढं कष्ट होते, एवढा संघर्ष केला, कधीच खचलो नाही. पण ज्या बहिणीबरोबर माझं भांडण होत होतं, एवढ्या मोठ्या घरात ते दागिने सगळं, ज्या वेळी तिला ती बातमी कळली आणि ती मुंबईवरून आली महाराज, मी त्या ठिकाणी ते माझ्या भावाच्या त्या ठिकाणी बसलेलो होतो. बहीण आल्यानंतर त्या ठिकाणी त्या बहिणीने मला जे आलिंगन दिलं, तुम्हाला सांगतो महाराज, नारदाच्या गाडीवर एक खोटं बोलणार नाही, माझ्या बहिणीने मला जे आलिंगन दिलं ते आई आणि वडील दोघांचंही प्रेम त्या मला त्या आलिंगनामध्ये, त्या मिठीमध्ये, त्या बहिणीच्या कुशीमध्ये मला त्या ठिकाणी भेटलं. म्हणून बहीण कोण असते महाराज, तर आई नंतर दुसरी आई जर कोण असेल तर ती बहीण असते. म्हणून माझी विनंती आहे महाराज, बहीण भावातले जे प्रेम आहे
हे प्रेम टिकलेच पाहिजे. ही आपली संस्कृती. थोडासा मी वेगळा वेळ घेतला असेल, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये काय संस्कार शिकवतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष होत असतात, परंतु हे संघर्ष करत असताना आपल्या संस्कृतीचं पालन सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्या संस्कृतीचं पालन होण्यासाठी या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. भाव धरून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. का वाचा? तर तुम्हाला जे काळाचं भय आहे, काळ तुमच्यावर जो घाला घालणार आहे, या काळाचं सुद्धा त्या ठिकाणी काही चालणार नाही. त्या काळावर सुद्धा तुम्ही विजय मिळवण्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तोच ज्ञानेश्वर तोच भय कळी काळाचे नाही तया. कोणाला कळी काळाचं भय नाही महाराज. ज्याने ज्ञानेश्वरी भाव धरून वाचली त्यांच्या जीवनामध्ये कळी काळाचं सुद्धा त्या ठिकाणी भय राहणार नाही. म्हणून शास्त्रकाराने 9 प्रकारचे भय सांगितलेले आहे आणि ते प्रत्येकाला कोणाला कोणाला असतातच महाराज. भोगे रोगे भयम, कुलिचिते भयम, वित्ते नूर्क्लाद भयम, मान्य दैने भुलम, बले रिपु भयम, रूपे जराय भयम, शास्त्री वाद भयम, गुण खल भयम, काया कृतांतात भयम, सर्व वस्तू भयान्वित, नुर्वा वैराग्यमेव भयम. किती भय झाले महाराज? 9 भय झाले.
कुले भोगे रोग भयम, जो भोग रोखतो त्याला रोगाचं भय. कुले च्युती भयम, एखादा कुलवाना असतो त्याला अपमानित होण्याचं भय. विठ्ठल रुपवाच भय, एखाद्याकडे पैसे असेल त्याला राजाचं भय, आपल्याला टॅक्स बसतो की काय. माने दैन्य भरम भयम, जो श्रीमंत आहे त्याला गरीब होण्याचं भय असतं. माने दैन्य भरम. बले रिपू भयम, जो बलवान आहे त्याला त्या ठिकाणी शत्रूचं भय असतं, म्हणजे दुष्टांचं भय असतं. माने दैन्य भयम. रूपे जराय भयम, रूपवान जो असतो त्याला म्हातार होण्याचं भय असतं. शास्त्री वादी भयम, जो शास्त्रकार असतो त्याला वाद घालण्याचं भय असतं. गुन्हे खल भयम, जो गुणवान आहे त्याला खळाचं भय असतं. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं जे खळांचे व्यंकटी सांडो गुन्हे खल भयम, काया कृतांतात भयम, देहाला सुद्धा मरणाचं भय असतं. म्हणून फक्त एकालाच भय नसतं, कोणाला? जो वैराग्यवान आहे त्यालाच फक्त कशाचं भय नसतं. आणि तेच या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय काळी काळाचे नाही तया, त्याला ते काळाचं सुद्धा त्या ठिकाणी भय राहणार नाही. आणि हे कशावरून सांगतात? नाथ महाराज आत्मविश्वासाने सांगतात, खात्रीने सांगतात. तुमच्या मनात जो संशय आहे तो संशय त्या ठिकाणी तुमच्या मनातून काढून टाका, हे विश्वासाने नाथ महाराज सांगतात शेवटच्या चरणात. एका जनाने एका जनाने एका जनाधाने सांडो, एका जनाधाने संशय सांडो, एका जनाधाने संशय सांडो, एका जनाधाने संशय सांडो, एका जनाधाने संशय सांडो. Somoge apana tage Devi Vishnu, Somoge apana tage Devi Vishnu, Dharmane Nane Dharmane Nane Somoge apana tage Devi Vishnu, Somoge अपने जाने को श्री विष्णु देखता प्रश्न
कृष्ण गीता हा प्रश्न श्री गीता हा प्रश्न हवत पुण्या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी आपल्या संकल्पित वेळामध्ये जेवढं काही साधू संतांची जी कृपा माझ्यावर झाली त्या अनुषंगाने या ठिकाणी एक थोडस चिंतन मांडण्याचा अल्पसा हा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं आहे महाराज ते साधू संतांचं आहे, जे काही वाईट असेल एखादा शब्द चुकून एखाद्याच्या मनाला लागा असेल तर तो माझ्या कृतीचा दोष आहे. पण एक मात्र निश्चित की या ठिकाणी आल्यानंतर वेळ कसा जातो ते कळत नाही मला. कारण हे जे अधिष्ठाने हे आदरणीय मोतीराम बाबा मुंडे यांचं अधिष्ठाने, शंकर बाबा गुले यांचं अधिष्ठाने, या माणसाने या ठिकाणी एका बीजा केला नाश मग गेले कणीस या उक्तीप्रमाणे त्याने आपलं जे संपूर्ण आयुष्य जे आहे या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. म्हणून त्यांनी ही भूमी जी आहे ही भूमी त्या ठिकाणी पवित्र केलेली आहे. आणि या भूमीत आल्यानंतर आम्ही सुद्धा महाराज अगदी मोकळ्या मनाने या ठिकाणी एवढं पटकन वेळ निघून जातो असं वाटतं की अजूनही पण तासभर चाललं असतं तर चालेल का. पण आपण सपना महाराज नाही, वक्ता तोच वक्ता असतो जो श्रोत्यांचं मन ओळखतो. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोत्यांचं मन जर ओळखता जर आलं नाही तर त्या वक्त्याने त्या ठिकाणी म्हणजे वक्त्याला त्या ठिकाणी किंमत राहत नाही. आणि ज्याने तारीख दिली त्यांच्या डोक्याला ताप होतो याला कोणी बोलवलं. त्यामुळे महाराज मला वाटतं 6:45 सुरू झालं होतं. आपली वेळ बरोबर संपलेली आहे, 5 मिनिटं अधिकची झालेली आहे. या ठिकाणी येण्याचा योग आदरणीय ज्यांचे आम्हाला नितांत म्हणजे असे आदर वाटतो ज्यांचं स्थान आमच्या अंत्यकरणात आहे, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं महाराज पारमार्थिक आहे असे दिनकर हादक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. तसेच आमचे ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं आदरणीय हादक साहेब हादक महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचा खूप अभ्यास आहे महाराज. मी कुठल्या विषयावर बोलतो किंवा कुठल्या विषयावर बोलणार आहे ते त्यांच्या अगोदरच लक्षात येतं. ते म्हणजे एक चर्चेतून आमच्या लक्षात येतं कोण किती अभ्यास करतं, कोण किती विद्वान आहे किंवा कोण किती ग्रंथांचा अभ्यास करतो. असो महाराजांचा अभ्यास खरोखर चांगला आहे बरं महाराज. म्हणून तुमच्या समोर जास्त संस्कृत झाडण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न नाही केला, जे येत होतं तो मांडण्याचा प्रयत्न केला. असं महाराज असं म्हणायला नको. महाराज अभंग सुटला नाही, अभंग कधी सुटत नाही, अभंगामधून आपण सुटायचं असतं. म्हणून महाराज या अभंगामधून जे काही अल्पसर ज्ञान माझ्या बुद्धीप्रमाणे मी जे काही अभ्यासलं आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो या ठिकाणी माझ्या समवेत आलेले बबन महाराज असतील, मयूर महाराज उकरे, आदरणीय हरिभक्त परायण अशोक महाराज गांजे, त्यांनी म्हणजे एवढी धावपळ करून सुद्धा या ठिकाणी आले महाराज खरोखर तुमचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्त परायण श्याम महाराज आदक, आदरणीय आमच्या वडिलांच्या वयाचे आहे महाराज. आणि 2 तास तुम्ही उभा राहताय, खरोखर माझं आयुष्य सुद्धा तुम्हाला लाभ. तुम्ही शतावृष्टी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य तुमचं पूर्ण हो. आदरणीय या ठिकाणी डॉक्टर साहेब विडेकरी बाबा हे सुद्धा म्हणजे एवढं वय झालेलं आहे महाराज तरी पण या ठिकाणी तरणा भाग्यवंत वयाने जरी आपल्याला ज्येष्ठ वाटत असले तरी ते तरुणिक ते या ठिकाणी आहे. या ठिकाणी माझ्या समोर आलेले शूटिंग काढण्यासाठी महाराज. हा मुलगा काय युट्यूबर म्हणजे त्याचा काही चॅनल वगैरे नाही, त्याची स्वतःची कंपनी, महिन्याला 2-2.5 लाख रुपये त्याला भेटतात.
तर त्याला म्हटलं माझी शूटिंग काढायला चलतो, आला माझ्या बरोबर. म्हणजे हे प्रेमाची मंडळी. असं माऊली महाविष्णू या ठिकाणी आदरणीय आमचे जालिंदर महाराज करंडे महाराज सुंदर असे तुम्ही साथ दिली. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. पुन्हा कुठं भेटायचं आता, पुढे येत तिथं योग तिथं. असं महाराज या ठिकाणी साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर दिलेली आहे, अतिशय उत्तम. आणि आपल्या परिसरामध्ये लांबकडे म्हटल्यावर सकाराम लांबकडे म्हटल्यावर त्यांचं एक वेगळंच नाव आहे, खिलारी, सकाराम खिलारी. आता लांबकडे खिलारी एकत्र राहतात तिथे, त्यामुळे जमलिंग होतं. असं माऊली महाविष्णू ज्ञानोबा जगत गुरु तुकोबा श्री शांती ब्रह्मनाथ महाराज, श्री सद्गुरु संत मनाजी बाबा पुंडाजी बाबा यांच्या चरणी लीन होऊन आपणा सर्व श्रोतुजांना अभिवादन करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय बाबुली जय करुणी देवा पुढे उत्तर करा क्षमा करा आय जालीला देवार में बोला पाया बगे तुकारा